बातमी येते नांदेडच्या हदगावमधून। महसूलचे कर्मचारी 15 जुलैपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आपल्या कामासाठी तहसीलच्या महसूल कार्यालयाभोवती मारतात चक्रा। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्यासाठी 15 जुलैपासून बेमुदत काम बंद करून संपावर गेले आहेत। जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे। महसूल कर्मचारी संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक कागदपत्रासाठी तहसीलच्या महसूल कार्यालयाभोवती चक्रा माराव्या लागत आहेत। महसूल कर्मचाऱ्यांचा संप कधी मिटेल व महसूल कर्मचारी कधी कामावर येतील त्याची वाट मात्र नागरिक व विद्यार्थी पाहत आहेत। हदगावच्या महसूल कार्यालयामध्ये सर्व खुर्च्या रिकाम्या पाहायला मिळाल्या आहेत। तिथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। महसूलचे अधिकारी व कर्मचारी संपावर गेल्यामुळे आपण पाहू शकता हदगावच्या महसूल कार्यालयामध्ये सर्व सुखसुखाट पाहायला मिळत आहे। नमस्कार, महा 24 तास न्यूज मध्ये स्वागत आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये महसूल कर्मचारी सगळे संपावर गेल्यामुळे महसूल विभागामध्ये कुठलाही अधिकारी उपलब्ध नाही। या सविस्तर विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत हदगावचे नायब तहसीलदार तामस्कर साहेब, काय सांगाल? एकंदरीत महसूल कर्मचारी संपावर गेलेले आहेत आणि नागरिकांची कुठलीही कामं होत नाहीत, काय सांगाल? महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत अव्वल कारकून, मंडळाधिकारी आणि शिपाई, कोतवाल एवढे फक्त नायब तहसीलदार आणि तहसीलदार कार्यालयात स्थित आहेत। ह्याच्यामध्ये पूर्ण अव्वल कारकून मंडळ आपले महसूल सहाय्यक यांचा मागणी आहे त्यांचं जुने वेतन श्रेणी त्याप्रमाणे यांना पेन्शन देण्यात यावी, जुन्या पेन्शन प्रमाणे। तसेच अव्वल कारकून मंडळाधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार पदोन्नती तात्काळ देण्यात यावी। महसूल सहाय्यक यांचा ग्रेड पे 1900 वरून 2400 करण्यात यावा। तसेच माननीय शासन म्हणजे महाराष्ट्र शासन वेतन आयोग यांची अधिसूचना 3/2/2023 नुसार अव्वल कारकून यांची वेतन श्रेणी निश्चित करावी। नायब तहसीलदार ग्रेड पे 4800 करण्यात यावा। चतुर्थ श्रेणी शिपाई संवर्गातून पदोन्नती ही तलाठी संवर्गात 25% करण्यात यावी। कोतवाल पदास वर्ग ड चा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आहे। याशिवाय इतर मागण्या सुद्धा आहेत, महत्वाच्या ह्या मागण्या मी सांगितल्या आपल्याला। महसूल कर्मचाऱ्यांचा संप कधी मिटेल असे काही तुमच्याकडे माहिती आलेली आहे? तशी काही अजून माहिती आम्हाला प्राप्त झालेली नाही। हा बेमुदत संप आहे, त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत। सरकारच्या वतीने काही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेला असतील जे डॉक्युमेंट लागत आहेत ते सुद्धा डॉक्युमेंट निघत नाहीत अशी नागरिकांची तक्रार आहे। याकडे कसं पाहतो? ते कसं आहे, आता ऑनलाईन सर्व कामे चालू असल्यामुळे साईट स्लो आहे, त्यामुळे वेळेवर लोकांची कामं होत नाहीत, त्याला फार वेळ लागत आहे। तरी बहुतांश कामे आमच्या कार्यालयातून झालेली आहेत। विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक प्रमाणपत्र सुद्धा लागत आहे, त्याचे पण सर्व्हर डाऊन आहे अशी तक्रार विद्यार्थ्यांची असेल नागरिकांची येत आहे। हो, मान्य आहे, सर्व्हर डाऊन आहे, परंतु माझ्याकडील जे ऑपरेटर लोक आहेत ते रात्रीला बसून 1 ते 2, 3, 4 वाजेपर्यंत सर्व टेबल क्लिअर करत आहेत आणि शेवटी मी सकाळी त्याला अप्रूव्हल देत आहे। त्याच्यामुळे सरासरी विद्यार्थ्यांची कामं अडत नाहीत, सध्या चालू आहेत काम। तर हे होते हदगावचे नायब तहसीलदार तामस्कर साहेब। सध्या महाराष्ट्रामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा संप कधी मिटेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आणि महसूलचा व्यवहार सुरळीत होईल का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मारुती काकडेसह मी महेंद्र धोंगडे, महा 24 तास न्यूज, हदगाव, नांदेड।